कपाळीचे शिवगंध आकर्षित राजे पाय उतार झाले. पालखीत बसून राजगड चढू लागले. पालखी पाली दरवाजाच्या पार होताना कधी नव्हे ती गडचढीची नौबत खामोश झालेली त्यांना जाणवली. मनात कुशंका घर करू लागल्या. सारे महाल मागे टाकीत राजे जिजाबाईच्या महालासमोर आले. सुरतेच्या कैक आणि अन्यायी मुजोर धनिकांच्या वाड्याहुड्यांचे दरवाजे फोडत बेधडक आत घुसणाऱ्या राजांनी जिजाऊंच्या महालाचा बंद दरवाजा लोटला. अत्यंत थरथरत्या हाताने. आता फरसबंदीवरच्या बिछातीवर सतीवेश घेतलेल्या जिजाबाई बसल्या होत्या. त्यांच्या दोन्ही तर्फेला पुतळाबाई आणि बाळराजे बसले होते. दरवाजाच्या कुरकुरीमुळे मान वर केलेल्या जिजाबाईंनी समोर राजे दिसताच उभ्या राजगडाचेही काळीज पिळवटून निघावे असा कंठ फोडला. शिवबा, आमचं कपाळ फुटलं. तुमचे महाराजे साहेब गेले. भूकंपाने सर्वोतार सोशिक भुई थरथरते तशा जिजाबाई थरथरू लागल्या. राजांना उभ्या अंगावर आपल्या शिसाचा रस ओतल्यासारखे झाले. दरवाजातच पाय जखडबंद झालेल्या राजांनी डोळे मिटत आपल्या बाकदार नाकाचा गड्डा उजव्या हाताच्या चिमटीत धरला. त्यांच्या मिटल्या डोळ्यात शहाजीराजांची मूर्ती उभी ठाकली. तिचे पाय धूत त्यांच्या उरातले दुर्मिळ राज अश्रू दाढीवरून घसरून छातीवरच्या कवड्यांना जाब विचारीत जाम्यावर उतरू लागले. त्या वीर पुरुषाचे भोसलाई राजमन पाझरत होते. ओघळणारे अश्रुलोट महाराज साहेब शहाजीराजांच्या नजरेआड झालेल्या पायांच्या ठशांचा माग घेत धावत होते. भरल्या नजरेने राजांनी जिजाऊंच्याकडे बघितले. अश्रूंच्या सफेद आडपडद्यातून त्यांना एक पुसट हिरवा उभा रंगपट्टा दिसू लागला. त्यांच्या उभ्या अंगावर सर्रकन काटाच उठला. कधी नव्हे ते हिरवे नेसवान आऊसाहेब काय नेसल्या हा शक उराच्या तळवटातून उसळून येताच चारी पायांना दातेरी आकडेचाप लावलेला ताकदजोर हत्ती कळवळून उठावा तसे राजे कळवळून उठले. तर्जनीने आपल्या पापणीकडा झटकन निपटत्या करीत राजे पुढे सरसे झाले. सुबवानांकडे हात करीत त्यांनी जिजाबाईंना थरथरत विचारले, माँसाहेब, हे काय करत आहात? जिथं स्वारी तिथं आम्ही जाणार राजे. चितेच्या आग भरल्या मेन्यातून आम्ही तुमच्या महाराजा साहेबांच्या पायाशी जाणार. आमच्या फुटक्या हाताने आम्ही सतीवाने देणार. उभ्या हयातीत कधी बोलल्या नाहीत अशा जिजाऊ पिळवटून बोलल्या, निर्धाराने बोलल्या. ते ऐकताना आपले सारे दौडते राजेपणच कुणीतरी उचलून चितेवर चढवीत आहे असे राजांना वाटले. आपल्या गडाच्या नगारखान्यावरचे निशाण उतरावे तसे राजांचे राजेपण क्षणात उतरले गेले. उरला फक्त जिजाऊंशी रक्तसंबंध आणि काळीज गुंतवा असलेला फर्जंद शिवबा. बंगरूळ सोडून मेन्यातून पुण्याच्या बरड जहागिरीत आऊसाहेबांच्या संगती आलेला त्यांचा मायभरला हात पाठीवर घेत पुण्यात नांगराच्या खुंटाळीला आपला हात घालणारा, त्यांच्या शिवसतेज हाताने आपल्या कपाळी शिवगंध रेखून घेणारा शिवबा केवळ शिवबा. एरवी ताठ मानेने घोड्यावर मान घेणारे राजे ढासळत्या मानेने आणि मनाने पुढे झाले. जिजाऊंच्या समोर गुडघे टेकून त्यांनी आपले शिवगंधी कपाळ झटकन त्यांच्या मांडीवर टेकविले. गदगद हालत टोपावरच्या मोती लागला डावे उजवे हिंदोळून टाकीत राजे स्फुंदून म्हणाले, नका आऊसाहेब, आम्हास एकटे टाकून नका जाऊ. शंभूबाळांचे हात जोडू नका तोडू. आम्ही रायरेश्वरावर घेतलेली श्रींच्या राज्याची आन पुरी करणार आहोत. ते कोण बघणार? तुमच्या बाळराजांचे शंभूराजे झालेले कोण पाहणार? आजवर आशीर्वादासाठी पायांना हात लावले. आज ही एवढीच भिक्षा मागण्यासाठी आम्ही तेच हात परडी म्हणून पसरतो आहोत. आम्हास परते सारू नका. राजांनी गर्दन उचलली. ज्या हाताने पेटून उठलेल्या राजाने
कैक वेळा भवानी उपसली होती त्याच हातांची ओंजळ जोडून राजांनी ती सरळ जिजाऊंच्या समोर पसरली. त्यांचे पान थरलेले सूर्यपेट निमुळते डोळे माँसाहेबांच्या डोळ्यांना जोडले गेले. जिजाऊंच्या तुळजाई डोळ्यातून सुटलेले अश्रू टपटपत राजांच्या ओंजळीत उतरू लागले. त्यांच्या उष्ण स्पर्शाबरोबर राजांना वाटत होते की या हरेक अश्रुथेंबासाठी एक एक जिंदगी कुरवंडून टाकावी. राजे असे पेश येतील हे ध्यानीमनी नसलेल्या जिजाबाईंचा बांधला निर्धार डायडोल झाला. त्या घोटाळल्या. राजांनी पसरलेले ओंजळ आपल्या चुडाभरल्या हातांनी आवेगाने बंद करीत त्या म्हणाल्या, "नाही राजे, हात पसरू नका. तुमच्या हातांची परडी आई अंबेनेच आपल्या हातांनी भरली असता आम्ही तिच्यात काय घालावं? आम्ही थांबू, फुटल्या कपाळाने सुद्धा थांबू. या राज्यासाठी, तुमच्यासाठी, बाळराजांसाठी. तुमच्या पाठीवर पडणाऱ्या संकटात आमच्या जाण्याने आम्ही आता भर नाही घालणार." माँसाहेबांनी डोळे पुसले आणि डाव्या हाताने सतीची वाने परत सारली. जिंकला गडाच्या नागरखान्यावरच्या चढत्या निशाणासारखे राजांचे मन उभारून आले. तरीही त्यांचे मन शहाजीराजांच्या आठवणीने तडफडत होते, चढत्या निशाणाच्या तडफडीसारखे. हे सगळे दाटल्या कंठाने खाली मान घालून ऐकणाऱ्या पुतळाबाई एकाच विचाराने जखडबंद झाल्या होत्या. सती जायला निघालेल्या माँसाहेबांना आपले मन बांधताना कोण कष्ट झाले असतील? हे सारे भरल्या उराने समोर बघताना बाळराजांना दोन गोष्टी कळून चुकल्या होत्या की आबासाहेबांचे डोळेही पाणावतात आणि आम्ही मानतो समजतो त्याहून थोरल्या आऊसाहेब केवढ्या तरी थोर आहेत. शहाजीराजे गेले ही खबर मावळ मुलखात पसरताच राजांच्या भावकीतील मंडळी राजगडावर आली. त्यात शंभूबाळाचे मामा फलटणकर, बजाजीराजे शिवबाळकर आले होते. नातेबंधातल्या सर्व मंडळीसमोर राजांच्या मस्तकाचे मुंडन झाले. उतरल्या केशसंभाराच्या मस्तकाने आणि जडावल्या मनाने राजांनी शहाजीराजांची दिवसकर्मे शास्त्रयुक्त विधीने पार पाडली. ते विधी समोर बघताना शंभूबाळांची एकच एक कोशिश चालली होती. कधीच न बघितलेल्या आपल्या थोरल्या महाराजा साहेबांची मूर्ती कल्पनेने ते मनोमन रेखू बघत होते. पण ते साधत नव्हते. कितीही कोशिश केली तरी त्यांच्या मनासमोर मूर्ती उभी ठाकत होती ती आबासाहेबांचीच. शेवटी एक दिवशी जिजाऊंच्या महाली त्यांची पायधूळ मस्तकी घ्यायला आलेल्या शंभूबाळांनी त्यांना विचारले, कसे दिसत होते आमचे थोरले महाराजे साहेब? थोरल्या आऊ भरल्या डोळ्यांनी बाळराजांकडे बघताना कधी नव्हे ते जिजाबाईंना आज प्रथम भावून गेले की शंभूबाळाच्या तोंडावळा थेट आमच्या स्वारींसारखाच आहे. नाक, भुवयांची तशीच ठेवण, कपाळची तशीच भरदार आडवी मांडण आणि आत बाहेर सारख्याच साफ असलेल्या रानभेरी डोळ्यांच्या बाहुल्यांचे तसेच साफ दर्पण. बाळराजांना आवेगाने जवळ घेताना जिजाऊंना म्हणावेसे वाटले की शंभूबाळ, तुम्ही थेट तुमच्या थोरल्या महाराजे साहेबांच्या सारखेच दिसता. पण त्या काहीच बोलल्या नाहीत. प्रेमभराने त्यांनी बाळराजांचे खांदे पकडले आणि त्यांच्या नितळ डोळ्यात बघताना जिजाबाईंना आपल्या हयातीच्या हरवलेल्या कैक पायवाटा त्यात दिसू लागल्या. बजाजी मामा फलटणला परतण्यापूर्वी मनची एक इच्छा राजांना बोलावी म्हणून त्यांच्या महाली भेटीसाठी आले. भेट मुजरा रुजू करून ते राजांना म्हणाले, आम्ही फलटणला परतावे म्हणतो राजे. इजाजत होईल तर संगती बाळराजांना घेऊ. त्यांना तेवढाच कुटुंबपालट होईल. कसं करता? बजाजींच्याकडे बघताना राजांना सईबाईंची आठवण झाली आणि जाणून गेले की शंभूबाळांनी आपले आजोळ पाहिलेच नाही. आम्ही आमच्या आजोळाला सिंदखेडला पारखे झालो. बाळराजांचे तसंच व्हायला नको. क्षणभर विचारात हरवल्यागत थांबून राजे बजाजींना म्हणाले, जरूर घेऊन चला. बाळराजांना बजाजी पण माँसाहेब काय म्हणतात ते बघा. गड सोडताना बरोबर धाराऊ आणि अंतोजी रायजीला घ्या.
हत्यारबंद धारकऱ्यांनी शिबंदी संगती ठेवा. तुम्ही घरची माणसं तुमच्या काळीज गुंतवा आम्ही जाणतो, पण बाळराजांना परते पाठवताना तुम्ही जातीनिशी बरोबर असा. त्याची फिकीर नसावी राजे. उरात रक्ताची जाग आणि डोळ्यात तेल ठेवून खासे आम्ही हमेशा त्यांच्या बरोबर राहू. राजांनी होकार दिल्याने बजाजींना फार समाधान वाटले. फलटणचा आपला काबिला शंभूबाळांना बघताच कसा खुर्शनिहाल होईल याचे चित्र मनाशी रेखीतच ते राजांच्या महलाबाहेर पडले. जिजाबाईंची संमती मिळताच बाळराजांच्या जाण्याची सगळी तयारी झाली.